श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला जायचं होतं पंढरपूरला, त्याच्यासाठी इथं माझ्या साडीला इस्त्री करायला चालू आहे. आणि परवा दिवशी जो व्हिडिओ टाकला होता तर त्या दिवशीचाच हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. कारण माझी जाण्याची तयारी चालू होती. इथं मला 2 दिवसासाठी जायचं होतं. गेल्या वर्षी आम्ही 3 दिवसासाठी गेलो होतो. ह्या वर्षी पण तेवढ्या दिवसासाठी जायचं होतं, पण ह्या वर्षी काही कारणास्तव नाही जाणं झालं. कारण थोडासा प्रॉब्लेम आला होता. माझ्याबरोबर जाताही येणार होते त्यांचा काहीतरी, त्याच्यामुळे मग आम्ही नाही जाऊ शकलो. म्हणून चला म्हणलं जाऊ द्या, देवाची वारी करायची आहे. मग भले 1 दिवसाची असो अगर 3 दिवसाची असो, पण मला थोडी तरी पायी वारी करायची होती. गेल्या वर्षी केली होती तसंच ह्या वर्षी पण नाही शक्य झालं. म्हणलं असो जाऊ द्या, आता बघू पुढच्या वर्षी त्याच्यासाठी. आणि इतर आम्ही साड्यांना इस्त्री कधीच करत नाही माहिती आहे का. फर्स्ट टाईम मी इस्त्री करत असेल. कधीच आता साड्या प्रेस वगैरे करून मी आजपर्यंत कधी घातलेलं नाही. पण आज वाटलं की कुठेतरी इस्त्री करायला पाहिजे, कारण साडी बी थोडीशी गोळा वाटत होती. आणि साडी खूप छान दिसते साडी ही, त्याच्यामुळे मग म्हणलं चला इस्त्री केल्याच्यानंतर तर अजून छान दिसेल. त्याच्यामुळे मग इस्त्री करायचा घाट घातला आहे. आणि बरेच दिवस झालं मागं आमची इस्त्री खराब झाली होती, कारण पण गाऊन खाली पडली, त्याच्यामुळे त्याचे 2च भाग झाले होते. मग तेव्हापासून इस्त्रीच नव्हती घरामध्ये. आमच्या मिस्टरांना सांगितले ना तर ते म्हणायचे तुम्हाला काही वस्तू जपायची सोय नाही, त्याच्यामुळे मी काय आता आणून देणार नाही. कारण एकदा मागे लागून आणायला लावली होती. तर ह्यांना काय वाटतं ना, आम्ही नीटनेटकं कोणत्या वस्तू वापरत नाही, की म्हणजे करंट लागतो का काय, ह्यांना जमत नाही असं त्यांचा गैरसमज असतो आमच्या बाबतीत. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिकल जेवढ्या पण काही वस्तू आहेत ना त्याच्यापासून आम्हाला जेवढं होईल तेवढं खूप लांब ठेवायचा प्रयत्न करतात. कारण पाण्याची मोटर नाही आणायची. कारण कुठे काय घडलं ना तर त्यांना वाटतं की आपल्या पण घरात तसंच घडतं, त्याच्यामुळे मग ते आणायचंच नाव काढत नाहीत. पाण्याचा हीटर नाही आणायचं, इस्त्री नाही आणायची. पुन्हा घरामध्ये शेगडी आहे, म्हणजे गॅस आहे लाईटीवरचा, तर तो सुद्धा आणून ठेवून कमीत कमी 6 महिने वर्ष होत असेल, अजूनसुद्धा तो वापरायला काढलेला नाही. लाईटीवरची शेगडी होती तीसुद्धा शेगडी काढून टाकली. आमच्यात नवी शेगडी होती तीसुद्धा काढून टाकली. म्हणजे आमच्यावर एकंदरीत त्यांचा विश्वासच नाही की आम्ही नीट कोणत्या इलेक्ट्रॉनिकल जेवढ्या पण काही वस्तू आहेत तर ते नीट वापरचाल म्हणून. कारण आता कुठे पण काही पण व्हायला लागले आणि मोबाईलमुळं तर काय थोडी गोष्ट झाली तर ती खूपच जास्त व्हायरल होते. त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्या मनात काही ना काही भीती बसलेली असते की ह्याच्यामुळे असं होईल, त्याच्यामुळे तसं होईल. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिकल वस्तू आमच्या घरात फार कमी वापरलं जातात. त्याच्यामुळे मग इस्त्रीचा तर काही संबंधच नाही. आणि आमच्यात त्यांचे जे कपडे असतात तर ते बाहेर टाकतात त्यांनी इस्त्रीला, पण घरी कधी आम्ही इस्त्री करत नाहीत. पण ही जी इस्त्री आहे ना, मलाच वाटलं कधीतरी अशा साड्या वगैरे करायला इस्त्री पाहिजे घरामध्ये. म्हणून मी पुण्याला गेले होते तेव्हा त्या माझ्या बहिणीनं मला ही इस्त्री दिली होती, तर तिथून मी आणली होती. कारण तिच्यात शिल्लक होती म्हणून. तर बघा तीच आज उपयोगाला आली. साध्या सिंपल साड्या घेतल्यात. मला जास्त जड साड्या नको वाटतात, हलक्याच साड्या बऱ्या वाटतात. त्याच्यामुळे हे साड्या घेतल्यात 2. आणि अजून एक आहे साधे सिंपल आहे, ती पण काही जास्त जड नाही. साधी झाली का आता? बरे आहेत अशा साड्या बऱ्या वाटतात. त्या ब्लाऊजला पण कर ना ताई, तो तिथं आहे ब्लाऊज. साड्या इस्त्री केल्या ना भारी वाटतं. मी कधी सहसा इस्त्री नाही करत. इस्त्र्या करायचं तर काय, आज फर्स्ट टाईम इस्त्री काढली बॉक्सच्या बाहेर. जशी आणली तशीच इस्त्री होती ती. आज केली इस्त्री पहिल्यांदाच. ब्लाऊजला चालू एका साडीला मी केली, एका साडीला शिवायला केली. कारण त्या मिशनवर जास्त जमत नव्हती साडी इस्त्री करायला, त्याच्यामुळे गड्डूच बुक उतरून खाली ठेवला आहे. उचलून जेवण वगैरे झालं. आधी एक साडी केली, जेवण केले, नंतर आता दुसरी साडी करायला चालू आहे. ह्याला हुकाचे घरं राहिलेत करायचे ना, जवळचे. तर चला आता उद्याची तयारी आमची निघायची. उद्या दुपारून निघायचं आहे आम्हाला. खरं तर हो काय झालं काय व्हायलं बघू. इस्त्री जाऊ दे बाई, फक्त बाहेरला कर, नको काही घेऊ. हां हो हो. पर्स असते बरं सोबत. पर्स असल्यावर मस्त टेन्शन काय, अडकवलेली असते पर्स. अगं कलर कसा चेंज व्हायला लागलाय. थोड्या वेळाने होते लगेच नीट काय. अगं पण असं कसं व्हायला लागलं म्हणते मी, कलर का ते लागायला लागलं त्याचं. हा ना,
जाऊ दे बाई नको बंद कर आता खटका झालं का तुझं काय करायचं असं कर इस्त्री काय ड्रेस फीस एखादा करून ठेव कोणता तरी इस्त्री केल्यावर कसला भारी वाटतं इस्त्री केल्यावर पण आपण कधी करतच नाही इस्त्री चल झाली आता इस्त्री आता गड्डू लावायचं काढ आता ही काय करायचं झाली ना आता झाली आता इस्त्री बघा पुण्याला गेली तेव्हा आणली होती तरी चिटकली आहे बघा इथं चिटकलीच तरी पण थोडी हा ना माझ्याकडे चिटकली इस्त्री सारखं करत गेली ना तर हात बसतोय चांगला इस्त्री नाही केली का तर मग असलं काहीतरी होतंय कुठं ना मी जास्त करून इस्त्री करतच नाही कधीतरी साड्यांना तर नाही कधी करत आज फर्स्ट टाइम इस्त्री केली साड्याला ती पण एक मी आणि एक शिवानी चला आता मी इस्त्री काढून ठेवते आता बंद करते आता मी कारण बोर्डाला दुसरीकडे जागाच नाही वायर छोटा आहे त्याच्यामुळं जमलं नसतं म्हणून तर मग मी इथं केली करत इस्त्री चला आता संध्याकाळच्या 10 वाजलेत आता 10 किती वाजलेत ग 10:30 वाजलेत आता हो लवकरच झोपतो आता चला नंतर पिन काढते हे का आता काही निघणार झटून बसले 2 हाताचाच वापर करावा लागेल का त्याला पण चला भेटू आता सकाळ हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी अगोदर इथं काकूनं सांगितलं होतं की रात्रीच हरभरे भिजू घालायची होती पण रात्री काही लक्षात आलं नाही कारण काकूला ना हरभऱ्याची उसळ मुगाची उसळ खूप आवडते त्याच्यामुळे आज हरभरे भिजू घातले होते बरेच दिवस झालं हरभऱ्याची उसळ केली नव्हती त्याच्यामुळे तर इथे ना जायची तयारी होती माझी त्यासाठी हळदी कुंकाच्या पुड्या साखरेची पुडी पुन्हा तुपाच्या वाती वगैरे बनवून घ्यायच्या सोबत रात्री तुपाच्या वाती बनवून घ्यायच्या होत्या रात्रीच पण लक्षातच नाही आलं किती बी उरकायचं म्हणलं ना ते काही ना काही विसरूनच राहतं संध्याकाळी जर बनवल्या असत्या ना तर आतापर्यंत तुपाच्या वाती सगळ्या घट्ट होऊन बसल्या असत्या पण तरी जायला टाईम होता अजून त्याच्यामुळे मग सकाळी लवकर बनवून ठेवल्या आणि फ्रीजरमध्ये ठेवले लगेचच 5-10 मिनिटांनी लगेच घट्ट झाले ती वाती मग न्यायला जरा बऱ्या पडतात नाही तर तसंच जर तुपातून काढून नेलं तर मग ते वाट्याने तूप सांडतं त्याच्यामुळे मग ठेवलं फ्रीजरमध्ये आणि इथं बॅग भरायला चालू होती सगळे शिवानीनं तयारी केली होती कारण मला पण एक अर्जंट ब्लाऊज शिवायचं होतं त्या दिवशी तेवढं ब्लाऊज कंप्लीट करून मग मला जायचं होतं मग मला उशीर झाला असता बाकीचे बॅग भरायला पण टाईम भेटला नसता त्याच्यामुळे माझी सगळी बॅग शिवानीनंच भरली होती हाताखाली पुरी असल्यानं तर बरं पडतं सगळं निम्याला सोपं पडतं त्याच्यामुळे तिनं सगळी तयारी केली माझी म्हणून मला इथं लवकर उरकता आलं माझं कारण 2चा टाईम दिला होता दुपारचा आणि अचानक सकाळी 11 वाजता निघावं लागलं म्हणून जास्त जरा धावपळ झाली पण शिवानी असल्यामुळे जरा काम माझं सोपं पडलं बऱ्यापैकी तर इथं आता माझी निघायची तयारी झाली साडी वगैरे चेंज केली आणि साडी दिपाळीच्या टाईमला आणली होती ब्लाऊज नव्हतं याच्यावर त्याच्यामुळे साडी कधी घालतच नव्हते आणि अशा साध्या साड्या बऱ्या वाटतात घालायला असं वर्कच्या वगैरे नको वाटतात साड्या घालायला त्याच्यामुळे मग साडी तशीच घरात राहून चालली होती आणि साडीला मॅचिंग ब्लाऊज असलं तरच मग ती साडी घालावं नाही तर नको वाटते त्याच्यामुळे साडी काही खूप दिवस झालं घातली नव्हती आजच घातली फर्स्ट टाईम आणि देवाला जायचं म्हणलं ना जास्त दगदग होते त्याच्यामुळे साध्याच साड्या बऱ्या वाटतात घालायला म्हणून साधीच साडी काय नाही राहिलं चला आता हां घेतली चला आता पर्स वगैरे अडकवले हो घेतली एक तर बघा पोरी असलं ना तर किती काम सोपं पडतं आईचं पण आणि पोरीचं सारखं लक्ष असतं की काय घेतले काय नाही काय हे राहिले का ते राहिले का चालू होतं तिचं निघसतं मी आणि आता फायनली मी गाडीत बसली तरी येऊन खूप वेळ बसलो आम्ही इथं तेव्हा कुठं गाडी आली येऊन अर्धा-पाऊण तास बसलो होतो आता बसलो गाडीमध्ये आम्ही निघालो होत्या बायका बऱ्याच होत्या माझ्यासोबत 14-15 जणी होतो आम्ही तर इथे आम्ही कुरुडवाडीमध्ये पोहोचलो होतो आणि कुरुडवाडीमध्ये आमचे मिस्टर होते त्यांनी आमची बस म्हणजे गाडी जे होते थांबवली होती सगळ्यांना चहा वगैरे पाजला तिथं आणि तिथून आम्ही आलो पंढरपूरमध्ये आलो आणि आल्याला अगोदर आंघोळ्या वगैरे करून घेतल्या आणि नंतर इथं चंद्रभागेची ओटी भरून घ्यायची आणि तिथं दिवे लावावं लागतं तर तेच दिवे इथं लावून घेतले दुसऱ्या बायकांचे चालू होते दिवे लावायला त्यांचं झाल्याच्या नंतर मग आणि एकतर मोबाईल धरायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मग माझा व्हिडिओ घेण्यात नाही आला मला तर आमच्याच गाडीतल्या एक ताई होत्या तर त्याच इथं चंद्रभागेची ओटी वगैरे भरत होती त्यांचं म्हणणं होतं की माझे फोटो काढ
फोटो काढण्याच्या ऐवजी मला सवय लागली व्हिडिओ बनवायची, त्याच्यामुळे ते व्हिडिओ म्हणलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करू थोडंसं. तिथं माझी पूजा राहिली होती आणि मी पण आता इथं महादेवाची पिंड काढून घेतली अगोदर, कारण तिथलीच वाळू घेऊन महादेवाची पिंड काढायची असते आणि नंतर महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर मग चंद्रभागेची ओटी भरायची असते. आणि इथं पाण्यात दिवा सोडायचा, पण दिवा सोडायला दुरण पाहिजे होतं, पण दुरण काही आमच्यापाशी नव्हतं, त्याच्यामुळे मग दिवा अलीकडंच लावला आम्ही, म्हणजेच पाण्याच्या अलीकडं. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय. श्री स्वामी समर्थ. जय हरी विठ्ठल.